हे गाईज, आज सुरू होतं आपला मिनी ब्लॉग आणि ही आहे आपली परम सुंदरी ज्यासोबत मी रोज फिरत असतो. आता मी निघालो अंजलीवरून चारकोपला जायला, कारण आज माझ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि मी निघालो आहे. आज ट्रॅफिकसुद्धा काहीच नाही आहे. रात्रीचे 11 वाजले आहे आणि मला 12च्या आधी चारकोपला पोहोचायचं आहे. भूकसुद्धा खूप लागली होती, म्हणून जाता आता आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. त्या हॉटेलचं नाव आहे ग्रँड रॉयल किचन. हे आहे चारकोप येथे. हॉटेल पण खूप छान आहे. तिथलं लाईट्स, तिथलं वातावरण बघून असं वाटतं की जेवणसुद्धा तितकंच चांगलं असेल. आम्ही मागवलं व्हेज मंचाव सूप. ही आहे माझी वहिनी आणि हा आहे माझा दादा, जो अजिबात खुश नाही आहे कारण की त्याला बिल भरावं लागणार आहे. खाऊन झाल्यावर आम्ही निघालो आहे केक शॉपला केक घ्यायला, कारण बिना केकची तर बड्डेची मजाच येत नाही. त्यात आम्ही निवडला आहे पायनॅपल केक, जो आमच्या विराजला खूप आवडतो. आम्ही पोचलो त्या बड्डेला. हा आमचा विराज आणि आमची वैदू आमची रुसली आहे, कारण आजी आजोबांनी विराजला सायकल गिफ्ट केली आहे. बघा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद किती आहे. वैदू आमची खूप रुसली आहे आणि आमचा दादा तिला समजवतो आहे की भा रडू नकोस, तुझ्यासाठी पण आम्ही एक गिफ्ट आणलं आहे, मिळेल तुला तेही. जा मायावर जा आणि तुझं गिफ्ट घेऊन ये जाऊन. तशी आमच्या वैदूच्या तोंडावर एक छोटीशी स्माईल आली आहे. जशी मगाशी रडत होती त्याहून जास्त खुश होऊन ती आता खाली आली आहे तिचं गिफ्ट घेऊन. थोडीशी ॲक्टिंग करते पण खूप छान ॲक्टिंग करते आणि तिचं गिफ्ट बघून ती खूप खुश झाली, कारण तिला मिळालं गिफ्टमध्ये शूज. बघा किती छान शूज आहे. आणि फायनली आजी आजोबांचा आशीर्वाद घेऊन विराज आमचा त्याच्या वाढदिवसानिमित्त छोटीशी गिफ्ट आजी आजोबांकडून मिळालेली बघून खूप खुश झाला आणि त्याचा दिवस चांगला गेला. हॅपी बर्थडे विराज.